परंतु मालनचा थोरला भाऊ राम हा नव्या विचाराचा होता. त्याच्या हृदयात मास्तराविषयी अपार आदर होता. उशिरानं मालन पाळीवर आली. तिनं अंथरूण टाकलं. मास्तर शांत पडून विचार करत होते. मालन त्यांच्या शेजारी बसली होती. उशिरानं मास्तर बोलू लागले. मालन, राम कुठे गेलाय? गावात. ठीक आहे, तू झोप. दिवा मालवते. हो, मालव. तिनं दिवा मालवला नि पुन्हा येऊन ती मास्तरा शेजारी अंथरुणावर कलंडली व हळूच त्यांच्या कुशीत शिरली. त्यांना बिलगून त्यांच्या कानात म्हणाली, आपल्या संसाराचं, ती म्हणाली, आपल्याला पुढं कसले दिवस येणार? निश्चित चांगले दिवस येणार. मास्तर चटकन उत्तरले नि तिला आनंद झाला. पण आता लोक तुमच्याविषयी काहीही बोलतात. काय बोलतात? तुम्ही म्हणे सुभानराव पाटलाचा खून करायला गेला होता. कोण म्हणतं? लोक. मी कशाला त्याचा खून करायला जाऊ? मला का वेळ लागले? लब्बाड, ती म्हणाली. हा सारा खोरा तुमचं नाव घेत आहे. मालन, आता हे असंच व्हायचं. मास्तर म्हणाले, एखाद्या कुंभाराचं गाढव जरी चुकून गेलं तरी हा खोरा ते मी चोरून नेलं असंच म्हणणार. हे ऐकून मालन पोट धरून हसू लागले. तिला हसू चावरेना. मग ती उशिरानं म्हणाली, तेही खोटं नाही. तुम्ही गाढवही चोराल आणि त्याला कामालाही लावाल. काय नेम सांगावा तुमचा? सर्व प्राण्यात नालायक ठरलेला तो गाढव माझं काम कसं करणार? मास्तर म्हणाले, मात्र गाढव जर कामाला लावलं तर ते गाढवासारखं काम करतं. पुन्हा ती दोघं असली. तोच राम आल्याची चाहूल लागली आणि मालननं दिवा लावला. मास्तरांनी रामला माडीवर बोलून घेतले. म्हणाले, राम, गावात काय हालचाल आहे? वातावरण थंडगार आहे. राम म्हणाला. दिवस बुडाला की रघु पाटील घराबाहेर पडत नाही. बरं, आता तू झोप. पण सकाळी पहिला कोंबडा आरवला की मी निघणार आहे. मास्तर म्हणाले. हाक मारता चूट बर का? मी अंगणातच झोपतो, मला उठवा. असं सांगून राम पाळीवरून खाली गेला. पुन्हा खोलीत अंधार झाला. मास्तर विचारमग्न पडले होते. बराच उशीरपर्यंत कोणीच कोणाशी बोललं नाही. मग मालन हळूच म्हणाली, तुम्ही सकाळीच जाणार? सकाळी म्हणजे पहिला कोंबडा आरवला की जाणार. मास्तर तिला जवळ घेत म्हणाले, तू लवकर उठ नि मला फक्त चहा दे, बस. बरं तर झोपा आता. मालननं आपल्या हातांनी त्यांचे डोळे झाकले. खोलीत स्तब्धता झाली. दक्षिणेकडे प्रकाशाची हालचाल झाली. रात्रीचा रंग बदलला. अंधाराला प्रकाश रेटू लागला. देवळापुढील वटवृक्षावर पाखरं जागी झाली. वटवाघुळा चिरकू लागल्या. खुराड्यात कोंबड्यांना सूर्योदयाची चाहूल लावून त्यांनी पहिली बांग दिली. दूर कुठंतरी कोयल बोलू लागली नि चटकन मास्तर उठले. त्यांनी शेजारी चाचपून पाहिलं. मालन अंधारात नव्हती. देवळीत दिवा जळत होता. मालन केव्हाच उठून स्वयंपाक करत होती. ती येऊन म्हणाली, चला, सर्व तयारी झाली, अंघोळ करून घ्या आधी. मास्तरांनी घाईघाईनं अंघोळ करून न्याहारी उरकली नि निघायची तयारी केली. खांद्याला बंदूक, गळ्यात काडतुसांची माळ, डोकीवर घोंगड्याची खोळ. अशा वेशात मास्तरांना पाहून मालन दुखी झाली. ती रडत होती. तिचे ओठ थरथरत होते, पण शब्द उमटत नव्हते. मास्तरांच्या लक्षात आलं. त्यांनी तिला जवळ घेतली. आवेगानं हृदयाशी धरली. तशी ती अधिकच रडू लागली. मास्तर भयंकर संकटात आहे याची तिला कल्पना होती आणि आता ते पुन्हा भेटतील याची खात्रीही नव्हती. मृत्यू त्यांच्या मागे सावलीसारखा वावरत आहे. ते कधी येतील, केव्हा भेटतील, काहीच निश्चित नव्हतं. म्हणून तिचं हृदय भरून आलं होतं. मास्तराचं हृदय कळवळलं. मालनची समजूत कशी घालावी याचा ते विचार करू लागले. दगडासारखे कठीण मास्तर लोण्यासारखे मऊ झाले. त्यांनी तिचे डोळे पुसले. मालन, मास्तर उद्गारले. काय? तिचा कंठ दाटून आला. तू रडतेस? हो. का? ते कसं सांगू? खुळी आहेस. खरं आहे ते. असं रडून काय होणार आहे? काहीच होणार नाही. आता परत कधी येणार?
लवकरच येईल. मी रात्रंदिवस वाट पाहीन. ती म्हणाली. कधी याल? सवड सापडली की येईन. मास्तर सद्गतीत होऊन म्हणाले. मालन, तुझ्या भेटीला येताना मला कोणीही अडवणार नाही. मी मरण मुठीत घेऊन येईन. पण तू असा धीर सोडू नको. मी कधीच धीर सोडणार नाही. तिनं डोळे पुसले. म्हणाली, माझं कुंकू बळकट आहे. पण काय? स्वतःची काळजी घ्या. तू चिंता करू नकोस. त्यांनी तिच्या पाठीवरून हात फिरून तिला हळूच सोडली. त्यांनी सर्वाचा निरोप घेतला. राम कुऱ्हाड घेऊन आधीच तयार झाला होता. त्याला बरोबर घेऊन मास्तर उगवत्या दिशेने चालू लागले. मालन जोत्यावर उभी होती. ती डोळ्यात प्राण घेऊन मास्तरांची पाठमोरी आकृती पाहत होती आणि त्या दोन आकृत्या हळूहळू दूर जात होत्या. एकाएकी तिच्या डोळ्यात आसवांनी गर्दी केली आणि त्यात मास्तर बुडाले. तिला ते दिसेनासे झाले. तिनं घाईघाईनं डोळे पुसले. पण तेव्हा मास्तर दूर गेले होते. मालन घरात जाऊन दुखीत होऊन बसले. तिनं भिंतीला पाठ टेकवली होती. गुडघे पोटाशी धरले होते आणि हनवटी गुडघ्यावर टेकून ती रडत होती. तिला मास्तर कधी भेटणार याचा ती विचार करीत होती. मालनची आई तिच्या जवळ गेली. तिच्या पाठीवरून हात फिरवीत म्हणाली, मालू, असं काय? आई, ती गेले. मालन हुंदके देत म्हणाली, वाऱ्यासारखे गेले. ते जाणार होते नि गेले, त्याला काय करायचं? आई म्हणाली, जर त्यांना त्यांचा उद्योग बरा वाटतो तर कुणी काय करायचं? ज्याचं वेळ त्याला गोड म्हणतात तेच खरं. आता काळजावर दगड ठेवून दिवस काढ. नशिबी जे असल ते घडल, नि जे घडल ते मात्र चांगलं घडणार नाही. सरकार सर्वशक्तिमान आहे. ते 4-2 बंदुकांनी उलथून टाकणं शक्य नाही. अंताजीराव कडाळले. परंतु या लोकांना देशभक्तीचं खूळ भरलं आहे. बायका मुलांनी रडत कढत जगायचं आणि यांनी बंदुका घेऊन डोंगरात फिरायचं. परंतु सरकारकडे फार बंदुका आहेत. आता काहीच उपाय नाही. मालनची आई म्हणाली, सरकार त्यांना काटा शोधावा तसं शोधित आहे. आई, मालन गहिवरली. म्हणाली, तुम्ही म्हणता ते खरं असलं तरी ते करतात ते चूक आहे असं म्हणू नका. कोण म्हणतो? अंताजीराव म्हणाले, फक्त आमचं म्हणणं एवढंच की खडकावर धडका घेऊन काहीच निष्पन्न होणार नाही. जीव धोक्यात घातला आहे जावई बापूंनी. दिवस उगवला. देवळावरचा सोनेरी कळस झळाळू लागला. कोवळी किरण भूतलावर उतरली. मालन तशीच बसली होती आणि त्या उगवत्या सूर्याकडे पाहत ती विचारत होती, आत्ता मास्तर कुठं असतील? थोड्या वेळानं राम परत आला. त्याला पाहताच मालन चटकन उठून पुढे गेली. म्हणाली, राम, ते कुठे गेले? आपल्या शिवेबाहेर ते सुखरूप गेले. राम म्हणाला, काहीही काळजी करू नको. काय म्हणाले ते? तिनं विचारलं. ते म्हणाले की माझी चिंता करू नको. राम उत्तरला, मी नाही चिंता करणार तर कोण करणार? ती कंपित स्वरात म्हणाली, ते कोणत्या गावाकडे गेले? ते आता सावर्ड्याच्या डोंगरात गेले असतील. राम बोलला आणि मालन स्तब्ध झाली. ती डोळे पुसून घरात गेली. परंतु काहीच उपाय नाही. काटा शोधावं तसं सरकार त्यांना शोधित आहे. हे तिच्या आईचे शब्द तिच्या कानात किंचाळत होते आणि त्यामुळे तिचा जीव वाराहुरा झाला होता. मग ती स्वयंपाकात गढून गेली. परंतु तिचं मन मास्तर कुठे असतील या विचारात गुंतलं होतं. ती झुंज उग्र स्वरूप धारण करत होती. बंडवाल्याच्या बंदुका दनादन दणकून कडेकपारी घुमवीत होत्या. सह्याद्रीच्या कुशीत सातारचा शेतकरी टाचा रोवून लढत होता. मास्तर वाऱ्यासारखे गिरीकंदरात संचार करीत होते. इंग्रजांचे वरिष्ठ अधिकारी मास्तरांना पकडण्याची शिकस्त करत होते. पण बंडवाल्यांनी पोलिसाचा प्रयत्न दुबळा करून टाकला होता. म्हणूनच सरकारनं आता पंजाबी लष्कर मैदानात लोटले होते आणि ते सातारा जिल्हा लढवित होते. आता हा जिल्हा ठोकून काढू या उद्देशानं
पंजाबी लष्कर बंदुका चालवित होते, परंतु सातारा जिल्हा लढत होता. लढणे हा ज्यांचा धर्म आहे तो लढत होता, निकरानं लढत होता. सारे जग पाहत होते. साताऱ्यात मैलाच्या मैल तारांचे खांब आडवे झाले होते. 300 नंबरच्या बंदुका दणदणत होत्या. सर्व मार्ग बेचिराग झाले होते आणि सातारा लढत होता. तो सारा महाराष्ट्र लढत होता, ज्याची तुलना काहींनी फक्त जर्मन राष्ट्राशीच केली होती. तो महाराष्ट्र लढत होता आणि त्या महान महाराष्ट्राचा कलिजा जो सातारा तो लढत होता. लढणे हा ज्यांचा धर्म आहे ते लढत होते आणि आपल्या देशाच्या मुक्तीसाठी लढत लढत मरत होते. मास्तर आघाडीवर होते, ते बंदूक घेऊन रान उठवत होते. आपल्या देशाचे स्वातंत्र्य या डोळ्यांनी पाहावे नि मगच मरावे असा त्यांनी निश्चय केला होता. ते पाठीवर असलेल्या पोलिसांना संभापूरला जाऊन मालनला भेटून पुन्हा डोंगरात जात होते.